मत्ते शुभवर्तमान 19 अध्याय 16 ते 22 पर्यंत ही स्टोरी सर्वांना माहिती आहेत। नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, उत्तम गुरुजी, मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे। येशू त्याला म्हणतो, उत्तम एकच आहे। जर तो जीवनामध्ये प्रवेश तुला करायचा असेल, स्वर्ग तुला पाहिजेत, आनंदकाळ जीवन पाहिजेत, तर एक गोष्टी कर म्हणला, आज्ञा पालन कर। तो तरुण म्हणतो, प्रभू ते कोणता आज्ञा आहे? येशूने म्हटला, मनुष्य हत्या करू नकोस, आणि व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, आणि खोटे साक्षी देऊ नकोस, आणि आपली आई आणि बापाचे काय कर, सन्मान कर, आणि हे केल्याने तुला स्वर्ग भेटणार आहे। पाप सोडल्याने तुला स्वर्ग भेटणार आहे। तो म्हणतो की प्रभू अजून सांगा की माझ्या टाई आणखीन काय उणे आहे, ते बी मी करायला तयार आहे। येशू त्याला म्हणतो, पूर्ण होऊन पाहतोस तर जाय म्हणला, असेल नसेल सगळे विकून टाक आणि गोरगरिबांना काय कर, वाटून टाक, जेवढी संपत्ती आहे। इथं तो कटकला, निराश झाला, कारण की त्याची संपत्ती पुष्कळ होता। आता त्यांना प्रश्न उत्तर मिळाला की आनंदकाळ जीवन ही वतन काय केल्याने भेटणार। प्रभूने त्याला सांगितला, या गोष्टी कर, 100% तुला आनंदकाळ जीवनाचे वतन तुला भेटणार आहे। तो निराश झाला, किन्ना झाला, त्याची संपत्ती, त्याची प्रॉपर्टी प्रभू सोबत चालू दिली नाही। प्रिय देवाचे लेकरं, म्हणते की पैसे नको, काय पैसे पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, सर्व गोष्टी असेल, पण प्रभू जे सांगतो त्या गोष्टी करल तर 100% देवाच्या राज्याचे वतन आम्हाला भेटणार आहे। म्हणून बायबल सांगतो, मला प्रभूजी म्हणणारे, मला येशूजी म्हणणारे कोणी देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही। आणि जो कोणी देवाच्या इच्छेनुसार, परमेश्वर इच्छेनुसार करतो, त्यांच्या मात्र देवाच्या राज्यामध्ये प्रवेश होईल। प्रभूने त्याला म्हटला, या गोष्टी सोडल, या गोष्टी करल तर 100% तुला देवाचे राज्य आणि स्वर्ग भेटणार आहे। तो प्रभूकडे आला। प्रभूने त्याला चुकीचा संदेश, चुकी शिक्षण दिलं नाहीयेत। काय येशू म्हणलं, धर्म स्वीकार, जाती स्वीकार कर। येशू म्हणतो, काय पाप आहे, काय गोष्टी आहे तुला सोडा लागल, आणि काय गोष्टी तुला त्याग करावं लागल, आणि चल माझ्या मागे ये, आणि हे आज तू पृथ्वीवर जे करशील ते तो स्वर्गमध्ये तुला 100% तुला भेटणार आहे। हा तरुण नास्तिक होता, पण प्रभूने त्यांना सांगितला, पण त्याने केले नाही। देवाच्या प्रेरितांनो, आज्ञा पालन केल्याने, काय गोष्टी सोडल्याने 100% देवाचे राज्य वतन ही स्वर्ग आम्हाला भेटणार आहे। म्हणून येशू म्हणतो, मार्ग आणि सत्य जीवन मीच आहे, माझ्याकडे आले वाचून कोणीही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही। आमचं कमजोरी, पैसा किंवा प्रॉपर्टी, जगातल्या गोष्टी बनून नाहीयेत, पण आम्ही देवाच्या राज्यात जाणारे लोक आहात। आपले जुने स्वभाव, आम्ही केलेले चूक असेल, केलेले पाप असेल, ते सगळे सोडून, आणि प्रभूजी सांगतो ते केल्याने येशूच्या रक्तामध्ये पाप क्षमा आहे, आणि येशू उद्धार करता आणि तारणारा आणि मोक्ष आहे। येशू तुमच्यावर प्रीती करतो।